नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आपण आलो अंधेरीला ज्या बौद्ध लेण्या आहेत त्या बघायला आपण आलो आहेत मित्रांनो। चला तुम्हाला माहिती देऊ त्या बौद्ध लेण्यांची। त्याआधी तिकीट काढायला लागते। इथे ऑफलाईन तिकीट नाही भेटत मित्रांनो, ऑनलाईन तिकीट भेटते। स्कॅन मारायला लागतं बारकोड आणि मग ते त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ते आपले डिटेल्स सगळे भरायला लागतात, मग तिकीट भेटते मित्रांनो। म्हणजे तिकीटची पर पर्सन किंमत आहे 20 रुपये एका माणसाची। तर तिकीट काढूया आपण आणि जाऊया आपण बौद्ध लेण्या बघायला। चला, हा गेट आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे। इथे तिकीट काढतात, बारकोडला इथे स्कॅन करतात। मित्रांनो आपण तिकीट इथे काढलेली आहे। चला आता आपण बघू बौद्ध लेण्या, मला माहिती देऊच। या लेण्यांच्या पायथ्याशी महाकालीचं मंदिर आहे, म्हणून लेण्या महाकाली केव्स म्हणतात। माहिती दिली आहे लेण्यांची। ह्या लेण्या 2000 वर्ष जुन्या आहेत आणि ह्या लेण्याला कोंडीवटी केव्स पण म्हणतात। आणि 19 लेण्या आहेत मिळून टोटल, आणि 15 लेण्या पूर्वेला आहेत आणि बाकीच्या 4 लेण्या आहेत त्या पश्चिमेला आहेत। चला आता बघूया आपण लेण्या आणि माहिती देऊ। स्टार्टिंगला बघा मिनी गार्डन आहे, इथे बघू शकता। इथे बघा आणि बघा इथून चालू करतोय। तिकडून चालू करूया ना, इथून काय तिथून इथे काय नाही। चला इथून चालू करूया। हे आपली जोच करूया आपली खालून, म्हणजे बरं पडेल ना आपल्याला। लाईनीत चालू करतो मित्रांनो, म्हणजे आम्हाला बरं पडेल आणि तुम्हाला पण बरं पडेल दाखवायला। शिड्या आहेत खाली आली आणि मित्रांनो हे बघा स्टार्टिंग, ही पहिली लेणी छोटी आहे। बघा हे जे स्तंभ आहेत हे बघा, इथे कसं कोरीव काम केलं याच्यावरती, खूप छान असं कोरीव काम केलंय हे बघा इथे पण। चला आता आतमध्ये जाऊया। एक रूम वाटतोय मित्रांनो, किंवा इथे पण शिड्या आहेत, शिड्या चढायला। बघा जास्त मोठा रूम नाही, छोटा रूम आहे हे बघा। चला तर या साईडला जाऊया। इकडे पण हे बघा पाण्याचा साठा करायला ठेवलेलं आहे इथे। तुम्हाला उघडून दाखवलं मित्रांनो, हे बघा इथे पाणी साठवतात पावसाळ्याचं, त्यावेळेला साठवायचे पाणी। चला दुसरीकडे बाजूच्या केव्स मध्ये जाऊया। हे बघा इकडे ही केव्स बाहेरून दाखवतो आधी। हे बघा याच्यावरती पण बघा नक्षीकाम केले सुंदर असा, मग दिसत असेल बघू शकता। या साईडला बघा म्हणजे मोदकासारखे आकार दिले आहेत वरती। हे बघा स्टार्टिंगलाच हे बघा, हे बघा हे कोरलेलं आहे मित्रांनो। इकडे या साईडला पण हे बघा सेम स्तंभ तिकडे होते ते स्तंभ इकडे आहेत, तसेच 4 आहेत पण मोठे मोठे। बघा इकडे पण पाणी साठवसाठी केलेलं आहे। बघा इथे पण हा बघा तोच दरवाजा इथून आणि हे बघा दरवाजा एंट्री करतानाच मित्रांनो हे बघा नक्षीकाम केलं, फ्रेम बोलतो आपण दरवाजाची, ती त्यावेळेला केलेली आहे मित्रांनो। हे बघा दिसतं मित्रांनो, हे बघा जवळून दाखवतो तुम्हाला। हे बघा त्यावेळेला नक्षीकाम केलं आहे मित्रांनो त्यावेळेला।
आणि आताचे बघा, आताचं मॉडर्न झाली टेक्नॉलॉजी, म्हणजे मशीनचा वापर बघा आता. हे बघा, हे अजून आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. हा बघा, इकडे पण बघा, ते खाली बघू शकता पायाखाली मित्रांनो, ते आपण टोचा मारतो पाटा बिटावरती, तसंच आहे सगळीकडे. आणि हे बघा आतमधला भाग बघा, हे बघा आतमधला भाग भिंतीवरती खड्डे असे पडले, त्यावेळेस खड्डे पडले. ही आहे सेकंड लेणी. इथे बघू शकता, खाली आपण प्रथम चालू केली, इथून स्टार्टिंग केली आपण झालं ह्या लेणीमध्ये. ही खूप मोठी लेणी आहे. 4 स्तंभ बघू शकतो मी इकडे, 4 स्तंभ. हे बघा, इथून एंट्री आहे. हे बघा बघा, प्रत्येक फ्लोअरवरती बघा असे खड्डे भरून ठेवलेत, का ते माहीत नाही. हे बघा, आता ह्या लेण्या आहेत त्या, यांची अवस्था काय झाली आहे बघा. भिंत पडलेली आहे इथे, झीज झालेली आहे यांची भिंतींची. हे बघा, बघू शकता इथे. आणि हे बघा स्टार्टिंग, ही एंट्री. हे बघा, खूप मोठा आहे. आय थिंक सो मित्रांनो हा हॉल असेल, खूप मोठा आहे. बघा इकडे खूप बघा इकडे पण आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आणि हे जे नाली केली आहे बघा, इथून वाटतं पाणी झिरपतं, ते पाणी जाण्यासाठी असेल मित्रांनो ही नाली. बघा ही नाली जी तशी कडेकडीने आलेली आहे, म्हणजे बाहेर सोडलेली आहे मित्रांनो. बघा इथून जी नाली आली आहे ती तिथं सोडली, बाहेर पुढे सोडली आहे बाहेरपर्यंत. त्यावेळेला पूर्ण अख्खा दगड कोरून ह्या लेण्या बनवलेल्या आहेत. म्हणजे किती पेशन्स लागले असतील ह्या लेण्या बनवायला. हे बघा बाहेर पण आपण बघू शकतो. बघा खूप मोठा हॉल आहे तो मित्रांनो. चला जाऊया दुसरी लेणी बघायला. ह्याला पण गेट आहे. तेव्हा तुम्हाला बोलल्याप्रमाणे तिथे खड्डे कशासाठी होते, खड्डे काय माहित नाही. मित्रांनो दुसरी लेणी जाण्याच्या आधी हे बघा इथे शेषनाग कोरलेला, इथे सुंदरसा शेषनाग इथे. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आपण दुसरी लेणी बघायला जाऊया. ही लेणी बघितली, बघा हे बाजूला बघूया. बघा इकडे पण आहे स्वच्छता ही सेवा बोर्ड लावलेला आहे. हे बघा
इथून चलो आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला दाखवतो. ते दगड आहे, हा बघ दगड. इथे हे बघा कसं कोरीव काम केलंय दगडावरती. बघा, बघू शकता इथे. चला आता आतमध्ये जाऊया. हे बघा इकडे ही लेणी बघूया आपण आता. बघा ही लेणी बघूया आता. हे बघा इथून चालू करूया. म्हणजे छोटे छोटे रूम आहेत मित्रांनो, होऊ शकता इकडे छोटे छोटे रूम आहेत. या साईडला इथे हे बघा मित्रांनो, इकडे पण रूम आहेत. त्याचप्रमाणे दाखवल्याप्रमाणे ही नाली जी आहे, हे बघा इथे अंधार आहे. जे पाणी चिटकत असेल भिंतीमधून ते, तर हे कशाला दिलं आहे? हे बघा, हे जे आपण घरी जे बसतो सोफा वा टाईप, हे ते दिलंय. आय थिंक सो बसायला किंवा झोपायला असेल त्यावेळेचं. हे बघा इकडे पण दिलं मित्रांनो, इथे आपण बसू शकतो. हे बघा ह्या साईडला पण, हे बघा. चला इथे पण तेच आहे मित्रांनो. हे बघा पण तेच सेम बारकर रूम. हे बघा. चला ही पण सेम नाली. बघा ही लेणी बघितली. आता ही लेणी बघा, पुढची लेणी. हे बघा इकडे पण सेम दगड करून बनवले त्यावेळेला. बघा सेम रूम आहेत. करण्याशाळा दिसतात तुम्हाला. जे भिंत आहे हे आता बांधलेलं आहे, कारण संवर्धन करण्यासाठी मित्रांनो केलेलं आहे. आणि पहिल्याच्या भिंत तुटल्या, भिंत झिजल्या आहेत. हे बघा इकडे पण मित्रांनो सेम तीच रूम, तशाच खोल्या पाणी जाण्यासाठी हे बघ खोदलेलं आहे. हे बघा इकडे बघा ही टाकी आहे पाणी साठवण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी. ही बघा त्यावेळेची पावसात पाणी साठत असेल इथे. बघा इकडे साठत असेल पावसात पाणी. मित्रांनो ही लेणी आपण बघितली. आता पुढे आपण जात चाललो आहे. बघा दुसरी लेणी बघायला. तर ही लेणी मित्रांनो आहे. इथे बघा प्रॉपर माहिती दिलेली आहे. ते पोस्टर लावलेलं आहे. चैत्यगृह दिलेलं आहे. जाण्याआधी आतमध्ये चप्पल काढावी लागते मित्रांनो. हे बघा चला जाऊया आतमध्ये. मी पण चप्पल काढलेली आहे. आता बघा तू चप्पल नाही काढलीस. बघा बघा दिसतंय मित्रांनो. बघा इथे चैत्यगृहाच्या आतमध्ये जाण्याआधी इकडे मूर्त्या आहेत. हे बघा त्या मूर्त्यांची सुंदर असं नक्षीकाम मूर्त्यांचं केलेलं आहे.
वरती बघा. बघा. खूप सुंदर असं बघा. बघा मूर्त्या कोण झाल्यात आपल्या. आता जाऊया आपण चैत्यगृहात. बघा आतमध्ये काही काही जण इथे बोलतात शंकरची पिंडी आहे मित्रांनो, पण शंकरची पिंडी नाही मित्रांनो, हे चैत्यगृह आहे. बघू शकता इथे असं सेम मित्रांनो चैत्यगृह बोरली नॅशनल पार्क मध्ये आहे. तिकडे केव्स आहेत, तिकडे पण आहे मित्रांनो. खूप मोठं आहे. हे बघा इथे खिडकी आहेत जाळीदार. आणि हे बघा मित्रांनो सेम पाणी जाण्यासाठी ड्रेनेज, म्हणजे जे पाणी पावसाचं किंवा असेल पावसाचं पाणी ते झिरपायला पाणी बाहेर जायला हे बघा एक नाली अशी तयार केलेली आहे मित्रांनो. म्हणजे त्यावेळेला मित्रांनो केलेली आहे. हे बघा याच्यावर पण नक्षीकाम केलं आहे मित्रांनो. हे बघा बघा हे पण नक्षीकाम केलंय त्यावेळेला. हे बघा सुंदर असं केलेलं आहे मित्रांनो. अंधार आहे मित्रांनो, समोर यायला लागतं इथे. हे बघा आतमध्ये थंड वातावरण आहे, खूप भारी वाटतं इथे. खरंच सुंदरशी जागा आहे मित्रांनो. नक्की तुम्ही व्हिजिट करा ह्या महाकाली केव्सला. सेम खिडकी मित्रांनो. चला चला बघा खूप सुंदर असं मित्रांनो, सुंदर असं हे नक्षीकाम. हे बघा आणि चैत्यगृह आणि खूप शांत वाटतं मित्रांनो इथे. नक्की येऊन बघा, एकदा येऊन तरी बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. हे बघा चला पुढच्या पिढीने बघायला मित्रांनो. आपल्या चैत्यगृहाच्या बाजूलाच हे बघा इथे पण कोरीव काम केलंय नक्षी. हे बघा समोसेचे आकार त्रिकोणी. हे बघा इकडे पण सेम मित्रांनो बसायला आहे. चला दुसरं बघा जाऊया. इथून आजूबाजूचं वातावरण बघू शकता मित्रांनो. हे बाजूचं वातावरण आहे म्हणजे केव्हच्या बाहेरून दिसतं. हे बघा हे बघा. चला दुसरं बघूया मित्रांनो. हे बघा इथे आपण आता इथे बघूया. मग मांजर आहे, मांजर आहे आपलं. बघा चालले आपल्या टाटा करून. टाटा. बघा मित्रांनो तेव्हा दुसरी केक ह्या पीसमध्ये बघा इथे पण बघा कोरीव काम केलेलं आहे. सुंदर असं नक्षीकाम केलं आहे.
हे बघा. आणि इथे पण बघा समोर बसायला, हे बघा बसायला होतं मित्र. बघा इथं भिंत होती, आधी हे बघा तुटली आहे. चला त्या बाजूच्या किंवा बाहेरून जाऊया. रस्ता आहे शॉर्टकट, पण आपण मेन दरवाजातून जाऊया. बघा हा मेन दरवाजा, गेट. हे बघा 2 पिलर आहेत मित्रांनो, 2 पिलर. हे बघा. आणि इथे हा एक जॉईंट करून पिलर, आणि आहे पिलर इकडे तुटला आहे. हा बघा. चला आतमध्ये. चला आतमध्ये. इथे पण पिलर, 4 पिलर आहेत मित्रांनो तिथे. 1 2 3 आणि 4 आतमध्ये. चला आधी आतमध्ये जाऊया. हे बघा मित्रांनो, इकडे पण सेम नक्षीकाम जे आपण स्टार्टिंगला बघितलं होतं. हे बघा सेम नक्षीकाम. हे बघा बघू शकता इथे सेम फ्रेम, सेम नक्षीकाम. हे बघा जाळीचं. चला आतमध्ये. सेम हे बघा इथे आणि खूप खरं मित्रांनो खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो. नक्की या तुम्ही, खूप शांत वाटतंय. बघा इथे पण तोच रूम, सेम रूम आहे तिकडे पण. इकडे हे बघा या छोट्या रूम आहेत बाजूबाजूला. हा जो मधी रूम आहे, ज्या आजूबाजूला खोल्या आहेत. हे बघा बारक्या रूम आहे, तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. हे बघा एवढीच आहे. आवाज घुमतोय मित्रांनो इथे. हे बघा प्रत्येक बाजूला रूम आहे छोट्या. तर आतमध्ये घुसलं किती रूम आहे मित्रांनो? 1 2 3 4 5 6 7 8 9 रूम आहेत मित्रांनो इथे टोटल आजूबाजूला. बघा टोटल 9 रूम आहेत इकडे. पण आपण पूर्वेच्या लेण्या बघितल्या 4 होत्या त्या. आता आपण जातोय पश्चिमेला, बॅक साईडला. हे बघा ह्या साईडला होतं, त्या लेण्या बघितल्या आपण. आता ह्या साईडला हे डोंगर आहे ना, त्याच्या पलीकडे जातो आपण. त्या साईड डोंगर म्हणजे थोडं डोंगर आहे, मोठा नाही जास्त. हे बघा इथे हा रस्ता इथून. चला हा बघा हा रस्ता आहे इथून पलीकडे. चला लवकर. ते रस्त्याच्या बाजूला दिसतात तुम्हाला, कडेला रस्त्याच्या. हे बघा इथून मित्रांनो, हे बघा हे रस्त्याच्या बाजूला दिसत आहेत. हे पश्चिमेच्या ज्या लेण्या आहेत त्या बघा या साईडला पाठीमागे. हे बघा हे पलीकडे गेल्यावरती तिकडला लेण्या, पूर्वच्या पश्चिमच्या लेण्या. बघा रस्ता हे बघा ते रहिवासी राहून इथे. तर या साईडला रस्ता आहे, या साईडला हे बघ बॅक साईडला ह्या लेन आहेत. 1 2 3 4 लेन आहेत. जाऊया आपण खाली.
हे बघा सेम लेण्या आहेत. हे बघा बाजूला तिथे खिडकीच्या कोरलं इथे बघा. तेव्हा सेम लेण्या आहेत मित्रांनो इथे बघा. चला आपण जाऊन बघूया एकदा. सेम लेण्या आहेत बघा. बघा ते घाण करतात लोक मित्रांनो. बघा नका ते घाण करू नका मित्रांनो. हे कृपा करून अशा ठिकाणी तरी घाण करू नका. बाहेर कचरा पेटी आहे त्या कचरा पेटीमध्ये कचरा टाका. हा आतून बाहेरून बघितलेली खिडकी. मित्रांनो दुसऱ्या लेणीकडे जाण्याआधी ते बघू शकता ह्या दगडावरती पण नक्षीकाम केलेलं आहे. सुंदर असं नक्षीकाम केलं आहे मित्रांनो. बघू शकता इथे पाहू शकता सुंदर असं. मित्रांनो आता जात आहे लास्ट लेणी बघायला. तर ही लेणी पाहू शकता इथे मित्रांनो. लेणीमध्ये जाण्याआधी इथे एक स्तंभ इथे तुटलेला आहे. तो स्तंभ इथे ठेवलेला आहे. हा पाहू शकता इथे स्तंभ ठेवलेला आहे इकडे. तर एका स्तंभावरती ही जी लेणी आहे ती आहे. हा बघा पाहू शकता एकच स्तंभ इथे. चला जाऊया आता आतमध्ये. मित्रांनो ह्या लेण्यामध्ये हे बघा काय आहे ते मला पण माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की हे काय आहे ते. पाहू शकता तुम्ही. आणि ही आपली शेवटची लेणी आहे. मित्रांनो इथे व्हिडिओ मी आज संपवतोय. जी आता आपण लेणी बघितली ती लाचची लेणी होती. आणि ह्या लेण्या आहेत त्या कोणाला माहीत नाही आहेत. आपल्या मुंबईमध्ये अंधेरीला ह्या लेण्या आहेत त्या. आम्ही आलो तरी जास्त गर्दी नव्हती मित्रांनो. तर आम्हाला पण माहीत नव्हतं मित्रांनो ह्या लेण्या इथे आहेत त्या. आम्ही पण यूट्यूबवरती आणि गुगलवर सर्च मारून आलो आहे इकडे. आणि खूप छान वाटतं मित्रांनो इकडे आल्यावरती. नक्की तुम्ही या आपल्या फॅमिलीबरोबर. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या लहान मुलांना घेऊन या की आपल्या लहान मुलांना आपला इतिहास समजेल. ज्या आपल्या इतिहासाच्या गोष्टी ऐतिहासिक वस्तू आहेत त्या सामावून ठेवल्या आहेत. पुढच्या पिढीला बघायला भेटेल का माहीत नाही ह्या वस्तू. पण नक्की आपल्या लहान मुलांना घेऊन या. त्यामुळे इतिहास लोकांना समजेल, लहान मुलांना समजेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग.